मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचा आगेमोड मुंबईच्या दिशेने निघाला आहे। आपल्या सोबत आहेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील। मनोज दादा, प्रथमतः तुमचं पुणे जिल्ह्यामध्ये स्वागत। आपण आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकडे निघालात, काय सांगाल? समाजाचं हक्काचं आरक्षण हे सरकारनं देऊ बोलले, परंतु 7 महिन्याचा वेळ दिलेला असताना सरकारनं आणखी दिलं नाही, म्हणून समाजाचा शेवटी नाविलाज झाला आणि समाजाने मुंबईकडे जाण्यासाठी ठरवलं। खरं तर प्रत्येक ठिकाणी सभेला जाण्यासाठी उशीर होतोय, कशामुळे हा उशीर होतोय? समाज इतक्या प्रचंड ताकदीनं रस्त्यावरती पुढं गाडी जातच नाही। सरकारनं हेच ओळखून घेणं गरजेचं आहे की समाजाच्या वेदना किती आहेत, रस्त्यावर कोण थांबतो आणि कधी थांबतो। ज्यावेळेस समोरच्याला प्रचंड वेदना आणि त्रास असतो त्याच वेळेस समाज इतक्या ताकदीनं एकत्र येतो आणि सरकारनं हेच ओळखायला सरकार चूक करायला लागलं। एक दिवस असं होऊ शकतं की सरकारला त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा सुख आणि पश्चाताप या आंदोलनामुळे, त्यामुळं सरकारनं वेळीच दखल घेऊन आणखीनही वेळ हातातली गेलेली नाही। समाजाचं असणारं हक्काचं आरक्षण द्यावं। जर मुंबईत मराठे घुसले तर सरकार पूर्णपणे हातबल झालेला असणार। मराठ्यांचा लाखोंचा मोर्चा चाललाय, या लाखोंच्या मोर्चाला लाखोंनी सहभागी झाले। मराठ्यांना सरकारकडनं काही सहकार्य मिळते का? काही नागरी सुविधा पुरवल्या जात आहेत का? नाही ते कसे देतील? आम्ही आमच्याच तयारीने, आमचा समाज कुठं कमी पडतो? समाजानं सगळ्या व्यवस्था केलेल्या इथून तिथून। रस्त्यावरती जे जे गाव आहे तिथं दवाखान्याच्या उपचारापासून जेवणाच्या पाण्याच्या सगळ्या व्यवस्था समाजाने केलेल्या, त्यामुळे कोणाच्या आशेवरती हे आंदोलन उभं नाहीच। खरं तर आपण मुंबईच्या दिशेने चाललात, मात्र अजूनही आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी आपल्याला परवानगी देण्यात आलेली नाहीये। हे बघा, आमच्याकडून कायद्याचा सन्मान झालेला आहे, आम्ही अर्ज दिलेला आहे आणि शांततेचं आंदोलन, आमरण उपोषण हे देशात लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे। शांततेत आंदोलन आपण करू शकता। माझ्यासह माझा मराठा समाज आमरण उपोषण करायला चालला आहे। अर्ज तर आम्ही कायदेशीर आणि कायद्याचे सगळे नियम पाळून करायचं ठरवलं आहे। आता सरकार देणार नसेल तर लोकशाही या राज्यातली मारीत आणली असा अर्थ समजायचा, परंतु आम्ही अर्ज दिलाय, त्यांनी परवानगी दिली काय नाही दिली काय, मी मात्र आझाद मैदानाला उपोषणाला बसणार। शेवटचा प्रश्न, एवढं सर्व करूनही लाखोंचा करोडोनी मराठे मुंबईमध्ये येऊ नये, जर सरकार वदलं नाही तर आपली पुढली दिशा काय राहील? असं होणार नाही, ती चूक ते करणार बी नाही, कारण मराठ्यांना वापस पाठवणं एवढं सोपं नाही आहे। मराठ्यांना आरक्षण न देणं सरकारला परवडणार नाही, असं मत मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केलंय। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, शिरूर, पुणे।